भविष्यातील स्पर्धेतून बाद करण्यासाठी सिकंदर शेख विरोधात षडयंत्र रचलं जातंय असं उमेश पाटील यांनी म्हटलंय। सिकंदर शेख प्रकरण संशयास्पद असल्याचंही उमेश पाटलांनी म्हटलंय। महाराष्ट्रामधील मराठी पैलवानाच्या विरोधात पंजाब आणि हरियाणामधील पैलवान यांनी केलेलं हे षडयंत्र असू शकते अशी शंका त्यांनी उपस्थित केली। महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या सिकंदर शेखला शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात पंजाबच्या पोलिसांनी अटक केली। मुळातच हा विषय संपूर्णपणे संशयास्पद आहे। सिकंदर शेख याने आतापर्यंत पंजाब आणि हरियाणामधल्या शेकडो पैलवानांना चितपट केलेला आहे। पंजाबमध्ये जाऊन पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांना धूळ चारणारा हा महाराष्ट्रातला मराठी पैलवान याच्या संदर्भामध्ये आकसाने किंवा द्वेष भावनेतून किंवा भविष्यातल्या स्पर्धेतून बाद करण्याच्या करता हे पैलवान गँग मधून षडयंत्र तर झालं नाही ना, याच्या संदर्भानं खऱ्या अर्थानं तपास केला गेला पाहिजे।